नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. रिक्षा भाडे तत्वावर शिफ्टमध्ये चालवण्यासाठी दिलेली असताना रिक्षा चालकाला रिक्षा मालकाने बेदम मारहाण केली. या प्रकरणी चालकाने मालकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना डोंगरवस्ती निघोजे तालुका खेड या ठिकाणी घडली. अभिषेक कैलास पन्हाळे, वय वर्ष 23, मूळ राहणार यवतमाळ यांनी या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित संजय राठोड, राहणार डोंगरवस्ती निघोजे तालुका खेड याच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आपले राजकीय भवितव्य पणाला लागू शकते याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच पक्षातील विधानसभा इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दिसून येतोय. खेड तालुका भाजप नेते अतुल देशमुख यांनी नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. देशमुख यांच्या पक्षप्रवेशाचे पडसाद महाविकास आघाडीत उमटताना दिसले. खेड तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र समोर आले होते. त्यामुळे कोल्हे यांचा खेड तालुक्यातील दौरा अचानक रद्द झाल्यानं चर्चांना उधाण आले होते. अखेर कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील सर्वांमध्ये समन्वय केल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हे यांचा नियोजित खेड तालुक्यातील दौरा देखील सोमवारी 15 एप्रिल रोजी होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव यांचा प्रचार करताना डॉक्टर कोल्हेंवर नाव न घेता नटसम्राट म्हणत टीका केली. त्यावर मतदारसंघात अजित पवार यांच्या विधानावर अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. दरम्यान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे दूरदर्शनच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी आज उपस्थित राहिले. पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर सोपवल्यानं मुंबई येथील दूरदर्शनच्या कार्यालयात डॉक्टर कोल्हे पोहोचले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या टीकेवर अप्रत्यक्ष ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही, पण स्वकर्तृत्व सम्राट नक्की आहे असं म्हणत अजित पवार यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंढरपूर श्री क्षेत्र कडूस या ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या. रविवारी कुस्त्यांच्या आखाड्यात नामांकित पैलवानांनी सहभाग घेत इनामी कुस्त्या पार पडल्या. खेड तालुक्यातील कडूस येथील भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये कडूस गावचे चेअरमन पंडित लक्ष्मण मोडवे, शुभम धनंजय खळदकर, मैत्री ग्रुप, सह्याद्री ग्रुप बैलगाडा संघटना यांचा गाडा फायनल सम्राट किताबाचा मानकरी ठरला. फायनलमध्ये कमीत कमी 11 सेकंद 28 मिलीमध्ये घाट पार केला. यांच्या गाड्याने या अगोदर देखील पुणे जिल्ह्यातील विविध गावातील बैलगाडा शर्यतीमध्ये घाटाचा राजा हा किताबासह प्रथम क्रमांकात येण्याचा बहुमान पटकावला आहे. चाकण तालुका खेड येथील एसटी बसस्थानक असुविधांचे केंद्र झाले आहे. अनेक वाहन चालकांसाठी हे बसस्थानक हक्काचे वाहनतळ झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने पार्क केली जात होती. येथे येणारे प्रवासी स्थानकात कोणत्याही सुविधा नसल्याच्या तक्रारी करतात. त्यातच या स्थानकाच्या लगत असलेल्या इमारतीमधून खूप मोठ्या प्रमाणावर कचरा देखील बसस्थानकाच्या आवारात आणून टाकला जात आहे. त्यामुळे स्थानकाच्या संपूर्ण आवारात दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. अनेक तळीराम मंडळींनी या भागात आपले बसस्थान बसवले आहे. अनेक अवैध व्यवसाय देखील या भागात चालत असल्याच्या नागरिक आणि प्रवाशांच्या तक्रारी आहेत. रविवारी 21 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजता खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदी दुतर्फा घाटावरील स्वच्छता सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, राष्ट्रीय सेवा योजना वडगाव बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या उत्तर पुणे जिल्हा शिरूर लोकसभा समन्वयकपदी खराबवाडी गावचे संदीप शंकरराव सोमवंशी यांची भाजपा प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली. सोमवंशी यांची पक्षाचे जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून पुणे जिल्ह्यात चांगली ओळख आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी 14 एप्रिल 2024 रोजी खेड तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले.
राजगुरुनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी आणि आंबेडकरी अनुयायी यांनी उपस्थित राहून पुष्पहार घालून अभिवादन केले। भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि विविध आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली। चाकणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमा व पुतळ्यांना अभिवादन केले। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जयंती आल्याने या दोन्ही आजी माजी खासदारांनी आवर्जून जयंती उत्सवात सहभाग नोंदवला। आढळराव यांनी पुणे स्टेशन येथे तर कोल्हे यांनी हडपसर भागात आंबेडकर जयंतीमध्ये सहभाग नोंदवला। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि राजगुरुनगर येथील एसटी बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार दिलीप मोहिते यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने पुतळ्यास भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस, पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष शांताराम घुमटकर, मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी विजय शिंदे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, बौद्ध महासभा खेड तालुका अध्यक्ष पी.के. पवार, अशोक कडलक आदी मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले। यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यावेळी म्हणाले की गावागावात प्रत्येक घरात कुटुंबात बाबासाहेबांची विचारधारा पोहोचली पाहिजे। आम्ही रस्त्यावरचे आणि चळवळीचे कार्यकर्ते आहोत। 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला दिसणारे कार्यकर्ते नाहीयेत। बापूसाहेब आमचा संघर्ष हा 365 दिवस चाललेला असतो। समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी भीमशक्ती संघटना सदैव सज्ज असते। त्यामुळे मी अधिकचा वेळ न घेता आपल्या सर्व उपस्थित भीमसैनिकांना आणि माझ्या माता पिता बंधू आणि भगिनींना, युवक वर्गाला, ज्येष्ठ मार्गदर्शकांना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। परंतु जाता जाता एक गोष्ट सांगतो की आपल्या प्रत्येक घरामध्ये आणि कुटुंबामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा निर्माण करणारा आणि विचार निर्माण करणारा एक तरुण किंवा एखादी तरुणी ही तयार झाली पाहिजे। कारण आजही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित आणि संघर्ष करा। आजही आपल्याला प्रत्येक गोष्टी संघर्षाशिवाय मिळत नाही। म्हणून मी प्रत्येकाला एकच विनंती करेल की आपल्या कुटुंबामध्ये एक संघर्ष योद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेणारा तयार झाला पाहिजे। खेड तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। मोटारसायकल रॅली व मिरवणुका काढत जयंती साजरी करण्यात आली। चाकण नगर परिषद कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे, काँग्रेसचे प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड, चाकण विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी चाकणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। चाकणमधील महात्मा फुले नगर भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आळंदीमध्ये देखील भीमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। खेड तालुक्यात आज गावोगावी मिरवणुका, अभिवादन, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती। तालुक्यातील आजच्या निळ्या वादळावर थोडक्यात नजर टाकू। डॉक्टर बाबासाहेब
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ढाक गड अवघड वाटेने सर करून आणि ढाक बहिरी गुहेचा थरार अनुभवत खेडमधील गिर्यारोहकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले आणि ही मोहीम दुर्ग संवर्धन करणाऱ्या बा रायगड परिवारास समर्पित केली। या मोहिमेची सुरुवात कोंडेश्वर मंदिर, जांभिवली गाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथून पहाटे 5 वाजता करण्यात आली। चाकणमधील माणिक चौक भागातून तळेगाव चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। तरीही अनेक अवजड वाहन चालक माणिक चौकातून तळेगाव चौकात शिरण्याचा प्रयत्न करतात। वाहतूक पोलिसांची हुज्जत घालून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत। चाकण गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक सखाराम मलिभाऊ गोरे वय वर्ष 85 यांचे रविवारी 14 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी वृद्धकाळाने निधन झाले। अतिशय मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ते शेतकरी वर्गात परिचित होते। चाकण कांदा मार्केटचे प्रसिद्ध आडते भरत सखाराम गोरे यांचे ते वडील होते। खेड तालुक्यातील भामासखेड धरणातून 20 मार्चपासून आवर्त नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे। दौंड तालुक्यापर्यंत हे पाणी पोहोचलेले आहे। मागील 20 दिवसांपासून हे पाणी सुरू आहे, त्यामुळे खेड तालुक्याला पुढील काळात मोठ्या टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। आपल्या खेड तालुक्यातील भामासखेड धरणाचं 20 मार्चपासून आवर्तन नदीपात्रातून सोडलेलं आहे। हे पिण्यासाठी म्हणून आवर्तन सोडलं। आता हे पार दौंड तालुक्यामध्ये पाणी गेलेलं आहे। आपल्या तालुक्यातील सर्व केटीवर भरलेत, परंतु ते गळके आहेत, ते नादुरुस्त झालेले, त्यामुळे त्याचा काय आपल्याला फायदा होणार नाही। मात्र आता दौंड तालुक्याचा एक केटीवर भरायचा राहिला असं मला ज्या इथल्या अधीक्षक अभियंता आहेत जगताप मॅडम यांच्याशी माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं। आता माझं म्हणणं एवढंच आहे की भामासखेडचे जर कालवे रद्द केले तर तुम्ही दौंडपर्यंत पाणी का नेत आहे? मे 2026 नंतर म्हणतात नदीपात्रात पाणी सोडणार नाही। मग असं जर सगळं सरकारचं नक्की काय विषय तेच कळत नाही। आता जगताप मॅडम म्हणतात कालवा समितीचा निर्णय येतो, बरं ठीक आहे पिण्यासाठी पाणी नाही, पण आता किती दिवस, आता 21-22 दिवस व्हायला आले तरी पाणी चालू आहे आजही। आज 30% 60% कमी राहिलेलं आहे धरणामध्ये आणि अवघं काही 2 TMC पाणी शिल्लक असताना पुढे मे महिना आहे, जून आहे, पाऊस लवकर नाही पडला तर या चाकण शहराचं, चाकणच्या आजूबाजूच्या औद्योगिक जे क्षेत्र आहे आणि गावं आहे यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। आमच्या इथले शेतीचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। आता हे भामासखेडचं धरण 2 महापालिकेला पूज्य करूनही दौंडला म्हणजे बारामती लोकसभेला पाणी न्यायचंय तर न्या प्यायला, पण किती दिवस ना, याला पण लिमिट आहे ना। का आमच्यावर दादागिरी होणार सारखी खेड तालुक्यावर? आमच्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं वाटोळं का चालवलंय? आमच्या सामान्य जनतेला पाणी का नाही ठेवलं जात? हा आमचा सवाल आहे। आणि कालवा समितीमध्ये ते म्हणले की तुमचे प्रतिनिधी होते, हे होते, ते सगळे ठीक आहे ना, आमचे प्रतिनिधींनी पिण्यापुरतं द्या म्हणले, पण तुम्ही आता कुठंतरी थांबलं पाहिजे। आता सोमवारी ते म्हणलेत की आम्ही थांबू, पाणी 1 केटीवर भरल्यावर दौंड तालुक्यातला शेवटचा केटीवर आहे, तर ते थांबवलं नाही तर आम्हाला आता काहीतरी धरणावर जाऊन विनंती करावं लागणार आहे। आणि ती विनंती सर्व शेतकरी आणि खेड तालुक्यातील जनता निश्चितच येणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून सरकारला करतील आणि अशी जी कसंही धरणाचं पाणी कुठंही वळू हे आता या तालुक्याला मान्य नाही। आमच्या पाणी आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही आता कुठं जाऊ देणार नाही। कालवा समिती वगैरे तिकडे ठेवा। आता जनतेचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।